चालू घडामोडी जुलै 2022. पुस्तके व पुरस्कार या भागात आपण ऐकणार आहोत. 1. रोमेन रोलँड बुक प्राइज 2022. 2. केनियाच्या ॲना कबाले डुबा यांना सर्वोत्तम परिचारिका पुरस्कार. 3. अजय पिरामल यांना ब्रिटनचा मानद कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश. 3. अजय पिरामल यांना ब्रिटनचा मानद कमांडर ऑफ ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर सन्मान CBE. 4. टाइम मासिकाची 2022 मधील 100 प्रभावशाली व्यक्तींची यादी. 5. चित्रपट निर्मात्या गीतांजली राव यांचा लोकार्नो चित्रपट महोत्सवात सन्मान. 6. टूम्ब ऑफ सँडला आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक 2022. 7. संजित नार्वेकर MIFF 2022 मध्ये व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार. 8. कान्स चित्रपट महोत्सव 2022. 9. रेडिओ जॉकी उमर यांना युनिसेफकडून लसीकरण चॅम्पियन पुरस्कार. 10. आयफा पुरस्कार 2022. 11. राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल. 12. जिल्हा कौशल्य विकास नियोजन पुरस्कार 2022. 13. लोकतंत्र के स्वर आणि द रिपब्लिकन एथिक. 1. रोमेन रोलँड बुक प्राइज 2022. 5वे रोमेन रोलँड बुक प्राइज 2022 फ्रेंच कादंबरी द मेजर सॉल्ट इन्व्हेस्टिगेशनच्या बंगाली अनुवादाला प्रदान करण्यात आले आहे. 7 मे 2022 रोजी नवी दिल्लीतील बिकानेर हाऊस येथे फ्रेंच लिटफेस्ट 2022 दरम्यान प्रतिष्ठित बंगाली अनुवादक तृणजन चक्रवर्ती आणि प्रकाशक ईशा चॅटर्जी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतीय प्रकाशकाला हा सन्मान मिळण्याची पहिलीच वेळ आहे. मेजर सॉल्ट कॉन्ट्रे एक्वेटे ही अल्जेरियन लेखक आणि पत्रकार कामेल दाऊद यांची पहिली कादंबरी आहे. 2017 मध्ये स्थापित रोमन रोलँड बुक प्राइज हे फ्रेंच भाषेतील पुस्तकाच्या इंग्रजीसह कोणत्याही भारतीय भाषेतील अनुवादांसाठी दिले जाते. 2. केनियाच्या ॲना कबाले डुबा यांना सर्वोत्तम परिचारिका पुरस्कार. केनियातील मार्साबिट काउंटी रेफरल हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या केनियन परिचारिका ॲना कबाले डुबा यांना एस्टर गार्डियन ग्लोबल नर्सिंग अवॉर्ड नामक पुरस्कार देण्यात आला. शिक्षणाचे समर्थन करण्यासाठी आणि त्यांनी समुदायातील स्त्री जनेंद्रियाच्या विकृती सारख्या कालबाह्य सांस्कृतिक प्रथाविरुद्ध मोहीम राबविल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांना संयुक्त अरब अमिरातीचे CEO शेख अहमद बिन सईद अल मक्तूम यांनी दुबई येथे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त 12 मे आयोजित पुरस्कार समारंभात सन्मानित करण्यात आले. 3. अजय पिरामल यांना ब्रिटनचा मानद कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर सन्मान. पिरामल समूहाचे अध्यक्ष अजय पिरामल यांना इंग्लंडच्या राणीकडून देण्यात येणारा मानद कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. UK इंडिया CEO फोरमचे भारत सह अध्यक्ष म्हणून UK भारत व्यापार संबंधातील सेवांसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. 2016 पासून भारत UK CEO फोरमचे सह अध्यक्ष या नात्याने त्यांनी अधिक आर्थिक सहकार्याद्वारे दोन्ही पक्षांमधील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. किंग जॉर्ज पंचम यांनी 1917 मध्ये या पुरस्काराची स्थापना केली होती. 4. टाइम मॅगझिनची 2022 मधील 100 प्रभावशाली व्यक्तींची यादी. टाइम्स मॅगझिनने 2022 मधील 100 प्रभावशाली व्यक्तींची टाइम्स 100 मोस्ट इन्फ्लुएन्शियल पीपल यादी मे 2022 मध्ये जाहीर केली. या यादीत समाविष्ट 3 भारतीय, 1 सर्वोच्च न्यायालयातील महिला वकील करुणा नंदी, 2 उद्योगपती गौतम अदानी, 3 काश्मीरमधील मानवाधिकारांसाठी लढणारे कार्यकर्ते खुर्रम परवेज. टाइम्स मॅगझिनने
2022ची यादी जाहीर करताना सहा विभाग केले आहेत. यामध्ये आयकॉन, पायोनियर्स, टायटन्स, कलाकार, नेते आणि इनोव्हेटर्सचा समावेश आहे. गौतम अदानी यांचा समावेश टायटन्स विभागात करण्यात आला आहे. यात ॲपलचे CEO टिम कुक आणि प्रसिद्ध TV होस्ट ओप्रा विन्फ्रे यांचा देखील समावेश आहे. नंदी आणि परवेज यांना लीडर्स या विभागात ठेवण्यात आले आहे. याच विभागात रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्रपती व्लादिमीर झेलेन्स्की यांचा समावेश आहे. टाइम्सच्या मते करुणा नंदी फक्त वकील नाहीत तर एक सामाजिक कार्यकर्त्या देखील आहेत. महिलांच्या अधिकारासाठी लढणाऱ्या त्या चॅम्पियन्स आहेत. बलात्कार विरोधात आणि कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक शोषण यावर त्यांनी फार काम केले आहे. 5. चित्रपट निर्मात्या गीतांजली राव यांचा लोकार्नो चित्रपट महोत्सवात सन्मान. लोकार्नो चित्रपट महोत्सवाच्या लोकार्नो फिल्म फेस्टिवल 75व्या आवृत्तीत चित्रपट निर्मात्या गीतांजली राव यांना पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. त्यांना लोकार्नो किड्स अवॉर्डला मोबिलियर हा पुरस्कार देण्यात येणार आहे. स्वित्झर्लंडमधील लोकार्नो येथे दरवर्षी आयोजित होणाऱ्या चित्रपट महोत्सवादरम्यान तरुण प्रेक्षकापर्यंत सिनेमाचे प्रेम पोहोचविण्यास सक्षम व्यक्तिमत्वांना समर्पित हा पुरस्कार आहे. राव यांनी 8 ऑगस्ट 2022 रोजी लोकार्नोच्या पियाझा ग्रांडे येथे एका समारंभात हा पुरस्कार प्रदान केला जाईल. त्यानंतर त्यांचा ॲनिमेटेड लघुपट प्रिंटेड रेनबो प्रदर्शित होईल. राव यांना दिग्दर्शित आणि ॲनिमेटर म्हणून ओळखले जाते. राव यांना दिग्दर्शक आणि ॲनिमेटर म्हणून ओळखले जाते. त्यांच्या प्रिंटेड रेनबोने 2006 मध्ये कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये 3 पुरस्कार जिंकले होते. त्यांचा बॉम्बे रोज 2019 हा व्हेनिस क्रिटिक्स वीकसाठी निवडलेला पहिला भारतीय ॲनिमेटेड चित्रपट होता. लोकार्नो फिल्म फेस्टिवलच्या 74व्या आवृत्तीचे उद्घाटन त्यांच्या टुमारो माय लव्ह या चित्रपटाने झाले होते. 6. टुंब ऑफ सँडला आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक 2022. टुंब ऑफ सँड या कादंबरीला 2022 सालचे आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक जाहीर झाले आहे. दिल्ली स्थित हिंदी लेखिका गीतांजली श्री यांनी लिहिलेल्या मूळ रेत समाधी या हिंदी कादंबरीचा अमेरिकन लेखिका डेझी रॉकवेल यांनी इंग्रजीत केलेला अनुवाद म्हणजे टुंब ऑफ सँड ही कादंबरी होय. टुंब ऑफ सँड हे आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक मिळालेले मूळ भारतीय भाषेत लिहिलेले पहिले पुस्तक ठरले आहे. तसेच हा पुरस्कार मिळणाऱ्या गीतांजली श्री या पहिल्या भारतीय लेखिका ठरल्या आहेत. पतीच्या मृत्यूनंतर खोल नैराश्याचा अनुभव घेणाऱ्या एका 80 वर्षीय महिलेची कथा या पुस्तकात सांगितली आहे. पुस्तकाचे मूळ लेखक आणि अनुवादक यांना 50,000 पौंड ही बक्षीस रक्कम समान विभागून देण्यात येते. आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक हे पारितोषिक मूळतः इतर भाषेत लिहिलेल्या परंतु इंग्रजीमध्ये अनुवादित आणि UK आयर्लंडमध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकांसाठी कादंबरी किंवा लघुकथा संग्रह दरवर्षी दिले जाते. 1 जून 2019 पासून मॅन ग्रुपने या पारितोषिकाचे 18 वर्षाचे प्रायोजकत्व रद्द केले आणि हे प्रायोजकत्व आता क्रॅनस्टार्ट फाउंडेशनकडे आले आहे. त्यामुळे पारितोषिकाचे नामांतर बुक ऑफ मॅन बुकर इंटरनॅशनल प्राईजवरून पुन्हा बुकर इंटरनॅशनल प्राईज असे करण्यात आले आहे. कोणत्याही राष्ट्रीयत्वाच्या लेखक-लेखिकेस हे दिले जाते. सुरुवात 2005 सालापासून. प्रथम पुरस्कार अल्बानियाचे लेखक इस्माईल कादारे 2005. दर 2 वर्षांनी दिले जाणारे हे पारितोषिक 2016 पासून वार्षिक झाले आहे. स्वरूप रोख 50,000 पौंड. पुरस्काराची रक्कम लेखक अनुवादकांमध्ये समसमान विभागून दिली जाते. हा पुरस्कार विजेत्या पहिल्या आणि एकमेव भारतीय गीतांजली श्री रेत समाधी टॉम्ब ऑफ सँड 2021 सालचे विजेते. मूळ फ्रेंच आणि इंग्रजीमध्ये अनुवादित कादंबरी
ॲट नाईट ऑल ब्लड इज ब्लॅक. डेव्हिड ड्यूप मूळ लेखक आणि ॲना मोस्कोवाकिस अनुवादक. 7. संजित नार्वेकर IMFF 2022 मध्ये व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार. वरळी मुंबई येथे आयोजित इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया MIFF 2022 च्या 17व्या आवृत्तीत डॉक्टर व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार प्रख्यात लेखक आणि माहितीपट निर्माते संजित नार्वेकर यांना प्रदान करण्यात आला. 10 लाख रुपये, सुवर्णशंख आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. नार्वेकर हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट इतिहासकार, लेखक, प्रकाशक आणि डॉक्युमेंटरी फिल्म मेकर असून त्यांना पत्रकारिता, जनसंपर्क, प्रकाशन आणि चित्रपट निर्मितीमध्ये 4 दशकाहून अधिक क्रॉस मीडिया अनुभव आहे. 8. कान्स चित्रपट महोत्सव 2022. कान्स चित्रपट महोत्सवाची 75वी आवृत्ती मे 2022 मध्ये फ्रान्समधील कान्स येथे पार पडली. ज्युरीमध्ये दीपिका पदुकोण, फ्रेंच अभिनेते विन्सेंट लिंडन यांच्या नेतृत्वाखालील 9 सदस्यीय ज्युरीद्वारे पुरस्काराची निवड करण्यात आली. या ज्युरीमध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण या भारतीय चेहऱ्याचा समावेश होता. ट्रँगल ऑफ सॅडनेस सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा पाल्मे डिओर पुरस्कार रुबेन ऑसलँड दिग्दर्शित ट्रँगल ऑफ सॅडलँड चित्रपटाला मिळाला. भारताच्या ऑल दॅट ब्रिदर्सला पुरस्कार. भारतीय चित्रपट निर्माता शौनक सेन यांचा माहितीपट ऑल दॅट ब्रिदर्स ला LOEILDOR पुरस्कार मिळाला आहे. कान्स चित्रपट महोत्सवामध्ये माहितीपटाला मिळणारा हा सर्वोच्च पुरस्कार आहे. या पुरस्काराला द गोल्डन आय अवॉर्ड असेही संबोधतात. पुरस्कारामध्ये 5,000 युरो अंदाजे 4.16 लाख रोख बक्षीस समाविष्ट आहे. 2022 कान्स फिल्म फेस्टिवलमधील विजेत्यांची यादी. सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा पाल्मे डिओर ट्रँगल ऑफ सॅडनेस दिग्दर्शक रुबेन ऑसलँड. ग्रँड प्रिक्स स्टार्ट ॲट नून दिग्दर्शक क्लेअर डेनिस आणि क्लोज दिग्दर्शन लुकास धोंट. ज्युरी पारितोषिक इवो दिग्दर्शक जेर्झी स्क्लोलिमोवस्की आणि लेओटो मॅन्टेग्रे दिग्दर्शक शार्लोट वेंडरमिर्श आणि फिलिक्स व्हॅन ग्रोनिगेन. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन पार्क चान उक चित्रपट फॉर डिसिजन टू लिव्ह. सर्वोत्कृष्ट अभिनेता सॉन्ग कांग हो चित्रपट ब्रोकर. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री झार अमीर इब्राहिमी चित्रपट होली स्पायडर. सर्वोत्कृष्ट पटकथा तारिक साहेल चित्रपट बॉय फ्रॉम हेवन. कॅमेरा डिओ जिन गॅमेल आणि रिले कॅफ चित्रपट वॉर पोनी. ज्युरी विशेष पुरस्कार तोरी आणि लोकिता LOI और ऑल द ब्रिदर्स. ज्युरी स्पेशल अवॉर्ड डॉक्युमेंटरी मारियुपोलिस. 9. रेडिओ जॉकी उमर यांना युनिसेफकडून लसीकरण चॅम्पियन पुरस्कार. दक्षिण काश्मीरमध्ये RJ म्हणजेच रेडिओ जॉकी उमर निसार यांना मुंबईतील वार्षिक रेडिओ फॉर चिल्ड्रन 2022 अवॉर्ड्समध्ये युनायटेड नेशन इंटरनॅशनल चिल्ड्रन्स एमर्जन्सी फंड UNICEF कडून सर्वोत्कृष्ट सामग्री पुरस्कार आणि लसीकरण चॅम्पियन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. साथीच्या आजारादरम्यान लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जागरूकता आणि अफवांचा प्रतिकार करण्याच्या कार्यासाठी
उमर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. रेडिओ फॉर चाइल्डने कोविड-19 महामारी दरम्यान तसेच नियमित लसीकरणासाठी केलेल्या प्रशंसनीय कार्याबद्दल देशभरातील खाजगी FM आणि ऑल इंडिया रेडिओमधील रेडिओ व्यावसायिकांचा सत्कार केला. 10. आयफा पुरस्कार 2022. इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी अवॉर्ड्स IIFA अबुधाबी येथे जून 2022 मध्ये आयोजित करण्यात आले होते. अवॉर्ड्स. शेरशाह चित्रपटाने तब्बल 5 श्रेणीमध्ये विजेतेपद पटकावले. ठळक विजेत्यांची यादी. सर्वोत्कृष्ट अभिनेता विकी कौशल, सरदार उधम. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कृती सॅनन, मिमी. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक विष्णुवर्धन, शेरशाह. सर्वोत्कृष्ट चित्रपट शेरशाह. 11. राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल. विविध मंत्रालय किंवा विभाग किंवा एजन्सीचे सर्व पुरस्कार एका डिजिटल प्लॅटफॉर्मखाली आणण्यासाठी विविध पुरस्कारांसाठी नामांकन आमंत्रित करण्यासाठी सरकारद्वारे एक सामान्य राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल विकसित करण्यात आले आहे. हे पोर्टल पारदर्शकता आणि सार्वजनिक जनभागीदारी सुनिश्चित करण्यात मदत करेल. भारत सरकारने स्थापन केलेल्या विविध पुरस्कारांसाठी व्यक्ती किंवा संस्थांना नामनिर्देशित करण्यासाठी नागरिकांना सुविधा देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल तयार करण्यात आले आहे. 12. जिल्हा कौशल्य विकास नियोजन पुरस्कार 2022. जून 2022 मध्ये जिल्हा कौशल्य विकास नियोजन 2022 मधील उत्कृष्टतेसाठी पुरस्कारांच्या अवॉर्ड इन डिस्ट्रिक्ट स्किल डेव्हलपमेंट प्लॅनिंग DSDP दुसरी आवृत्तीचे आयोजन करण्यात आले होते. जून 2018 मध्ये संकल्प योजनेअंतर्गत DSDP पुरस्काराची स्थापना करण्यात आली. अव्वल जिल्हे. राजकोट गुजरात. 2. कचार आसाम. 3. सातारा महाराष्ट्र. 13. लोकतंत्र के स्वर आणि द रिपब्लिकन एथिक